अहमदनगर जिल्हा न्यायालयात महिला वकील आणि महिला न्यायाधीश यांचा संयुक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला न्यायाधीश M.A. बरालिया, न्यायाधीश S.B. सहारे, M.H. मोरे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भाग्यश्री पाटील, दिवाणी न्यायाधीश Y.M. तिवारी, M.A. देशमुख, S.G. अग्रवाल, H.R. जाधव, T.M. निराळी, G.M. शेख, S.M. तामतागडे, V.V. सुपेकर, A.B. पाटील, P.D. यवतकर, M.S. कुलकर्णी आदी उपस्थित होत्या। कार्यक्रमात वाण म्हणून संविधानाच्या प्रती व कापडी पिशव्या देऊन प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला। जय युवा अकादमीच्या सचिव जयश्री शिंदे, विद्या सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास वकील संघाचे महिला सचिव भक्ती शिरसाट, कार्यकारिणी सदस्य अस्मिता उदामंत, वृषाली तांदळे, अनिता दिघे, आशा गोंधळे, प्रज्ञा उजागिरे, सुचिता कुलकर्णी, स्वाती वाघ, निर्मला चौधरी आदींसह महिला वकील उपस्थित होत्या। भक्ती मॅडमनी बरालिया मॅडमला सांगितलं की हे गुलाबाचं फूल थोडं जपून पकडा, याला काटे, पण सांगता सांगता सारं खूप काही वगळावं लागतं, सांगता सांगता सारं खूप काही वगळावं लागतं, फुलांना सुद्धा फुलताना काट्यांचं दुःख लपवावं लागतं। तुम्ही सगळेजणी तुमच्या उरातलं दुःख लपून ज्या वेगाने ज्या उमेदीने पळता त्यासाठी तुमच्या जिद्दीला मनापासून सलाम। आणि आज मी या निमित्ताने सांगू शकते की तुम्ही सगळेजण जिजाऊचा वारसा पेलणाऱ्या वकील संघाच्या माझ्या भगिनी आहात आणि हीच उमेद, हीच जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये चिरंतन टिको अशी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अपेक्षा करते। आणि तुमच्या सगळ्या जिजाऊंना आमच्या सर्व न्यायिक अधिकाऱ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी संक्रांत। धन्यवाद। मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष गव्हर्नमेंट बरोबर काम करते। ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मी वेगवेगळे प्रशिक्षण देते की जी महिला नगरला येऊन हे प्रशिक्षण घेऊ शकत नाही अशा महिलांसाठी मी स्वतः जाऊन प्रशिक्षण देते। ब्युटी पार्लर असो, शिवण क्लास असो। आणि तुम्ही जर मला बोलावल्याबद्दल आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर नेहमीच पाहतो, मोठमोठ्या पद्धतीने आपण त्याला साजरं करतो, पण आज हा आगळा वेगळा कार्यक्रम पाहतोय की संविधान देऊन मी एवढ्या मोठ्या जजेसचा समोर मला इथे मान दिला येण्याचा, आणि हा कार्यक्रम मला खूप छान वाटते। जेव्हापासून मी पार्लर सुरू केले, अगदी झाला 30-35 वर्ष होऊन गेली, तेव्हापासूनचे माझ्या क्लायंट आहेत सुजाता कुमार मॅडम, आणि त्या इथे उपस्थित आहे आणि बघतात येत्या माझ्याकडे खूप छान ओळखतात येत्या मला आणि मी त्यांना। तर मी एवढंच बोलू इच्छिते की एवढ्या मोठ्या ह्या समारंभात मला बोलवणं आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण साजरा करतोय केलेला आहे। आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि विधवा दिनाचा कार्यक्रम या दोन्हीचा संगम अतिशय सुंदरतेने संविधानाची प्रत देऊन साजरा केला, म्हणून मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते आणि सर्वांचा अखंड चालू आहे। परंतु त्याचं दिवसेंदिवस जसं जसं तरुण वर्ग आमचा महिला वकिलांचा तरुण वर्ग आला, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने याला नवरूप दिलं आणि चांगलं मोठ्या प्रमाणावर त्याचं आज आपल्याला जे दिसतंय आज मोठं होताना, तर ते त्यांच्या उत्साहामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे। पूर्वी आम्ही फक्त हळदी कुंकू करायचो, जसं आपण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे होतं तेवढ्याच पद्धतीने आम्ही जुन्या महिला वकील करायचो। परंतु नवीन मुली आल्या, नवीन पद्धतीने त्यांनी आणखीन उत्साहाने सगळं एकत्र येऊन केलं। त्याचबरोबर आम्ही पहिल्यांदा कधी बोलवायचं नाही साहेब, फक्त जे मनमिळव DJ कोर्ट असेल किंवा सिनियर डिव्हिजन कोर्ट असेल किंवा तरच आम्ही डिरिंग करायचो की आपण या का म्हणून अशी विनंती करायचो। मग त्यांनी हो म्हटलं तर मग तुम्ही अगोदर डिस्ट्रिक्ट कोर्टाची परवानगी घ्या, मग ते येऊ शकतील। त्यावेळेला तेवढी बंधनंही होती आणि त्यामुळे परवानग्या मिळायच्या नाही आणि म्हणून आम्ही कधी डेअरिंग करत नव्हतो। परंतु ह्या बिल्डिंगमध्ये आल्यानंतर त्याचं रूप बदललं। सगळ्यांनी येण्यासाठी आम्हाला परवानग्या दिल्या, मुलींनी उत्साहाने सगळ्या महिला वकिलांनी केलं आणि म्हणून आज आपला एवढा वर्गचा चांगला मोठा सगळ्यांचा कार्यक्रम होऊ शकला। परत तुम्ही आमच्याशी मोकळेपणाने संवाद साधता, पूर्वी आम्हाला हे कधी मिळत नव्हतं पाहायला। पण महिला वकिलांना काय म्हणतात तर ते म्हणे की माझ्या माहितीप्रमाणे त्यांना वकिला म्हणतात म्हणून। मी त्याचं म्हणजे शोध नाही घेतला, मी त्याचा अभ्यास केला नाही, पाटील मॅडम पाहतील ते जबाबदारी त्यांच्यावर। आम्ही जे काम करतो तो इंडोअर असतं, ते आमचं एका म्हणजे भिंतीमध्ये समाविष्ट असतं। ते आम्हाला बाहेर पडण्याचा प्रसंग कमी येतो, पाटील मॅडमला खूप येतो म्हणा। पण आपण ज्या व्यक्तींचा इथे सत्कार केला, शिंदे मॅडम आणि सोनवणे मॅडम, त्यांच्यावरनं लक्षात आलं की म्हणजे ते काम खूप कठीण आहे। सगळ्या लोकांना भेटणं
त्यांच्या गरजा लक्षात घेणं, त्यांना कशाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे प्रशिक्षण देणं, हे म्हणजे खरोखर म्हणजे हे स्तुत्य उपक्रम आहे आणि आपण अशा महिलांना इथे बोलावून त्यांचा आपण सत्कार केला, त्यांच्या कार्यक्रमाचं त्यांच्या कार्याचं आपण कौतुक केलं, याबद्दल आपण सगळ्याजणी अभिनंदनास पात्र आहात. आपण इथे मला आज अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या वतीने महिला बार रूममध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला बरालिया मॅडम, जिल्हा न्यायाधीश सहारे मॅडम, जिल्हा न्यायाधीश आणि सर्व न्यायिक अधिकारी आज आमच्या महिला बार रूमला उपस्थित होते. आणि तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय युवती पुरस्कार शिंदे मॅडम, जयश्री शिंदे ह्यासुद्धा उपस्थित होत्या आणि विद्या सोनवणे मॅडम ह्यासुद्धा उपस्थित होत्या. आज खूपच सुंदर हा असा प्रोग्राम झाला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. महिला बालविकास जो कार्यालय आहे इथले अहमदनगरचं जिल्हा कार्यालय, त्यांच्या वतीने आम्हाला प्लास्टिक मुक्त भारत व्हावा असा संदेश त्यांनी मला दिला होता. आणि त्यांनी कापडी पिशव्या ज्या ह्या पिशव्या आहेत, ह्या पिशव्या आम्हाला सांगितलं की तुम्ही महिला वकिलांना आणि न्यायिक अधिकाऱ्यांना द्या आणि त्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्राला प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊया की जेणेकरून प्लास्टिकनी जी प्राण्यांची हानी होते आणि तसेच महिला ज्या आपण कचरामध्ये जे प्लास्टिक टाकतो आणि तो कचरा जेव्हा त्याची विल्हेवाट होते तर त्याचा प्रचंड असा धूर निर्माण होतो आणि ज्या धुराने सर्व पर्यावरणाचा ऱ्हास होऊन राहिलेला आहे, पक्ष्यांचा ऱ्हास होत आहे. तर तो संदेश आज आम्ही हळदी कुंकाच्या माध्यमातून हा संदेश आम्ही प्लास्टिक मुक्तीचा दिलेला आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.